नमस्कार शिक्षक मित्रांनो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. डोळ्यात तेल घालून डोळ्यात प्राण आणून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या सुरू झालेल्या आहेत. अनेक पत्र, अनेक वळण, अनेक यू-टर्न घेत 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 ही प्रक्रिया आपल्याला जशी पाहिजे होती तशी घडत आहे. आणि याच्यामध्ये कधी नव्हे तो निश्चित दिनांक देखील आलेला आहे, टाइम शेड्यूल आलेला आहे. अगदी कालपर्यंत देखील वेगळ्या दिशेने जाणारी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आज पुन्हा यू-टर्न घेऊन दुसऱ्या दिशेला आलेली आहे. कालपर्यंत अधिकृत स्त्रोतामार्फत अधिकृत त्या ठिकाणी स्टेटमेंट आलेले होते की केवळ 2022 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांना जिल्ह्याचा प्राधान्यक्रम बदलता येतील, त्याचे मॅन्युअल पण आलेले होते. परंतु ज्यांना OTP येत होता त्या सर्वांनाच लॉग इन करता येत होतं. आणि त्याचबरोबर आता जून 2023 मध्ये ज्या संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांना 3 वर्षे सेवेची सलग पूर्ण झालेली आहे, त्या शिक्षकांना देखील आता प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे आणि 6 तारखेपर्यंत त्यांना भरायचा आहे. 2022 मध्ये ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा फॉर्म एडिट करण्याची संधी मिळणार आहे. त्यावेळेस ज्या लोकांना फॉर्म भरला नाही त्यांना देखील आता फॉर्म भरता येणार आहे. आणि माझ्या दृष्टीने तर हे नवा गडी नवा राज्य नवा टप्पा हे स्टेटमेंट लगेच तात्काळ त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काय, सगळं काही आता नव्यानं सुरू होत आहे. आता याला 2022ची बदली किंवा कोणी 5वा टप्पा म्हणू शकणार नाही. आता हा आंतरजिल्हा बदलीचा नवीन टप्पा आहे. आणि 31 जून 2023 पर्यंतच्या शिक्षकांना, पात्र शिक्षकांना फॉर्म भरता येईल, याचा अर्थ सर्वच शिक्षकांना प्राथमिक शिक्षण आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरता येणार आहे. आणि मला जेवढं या ठिकाणी या पत्रावरून समजतं त्यावरनं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नव्याने नमूद करता येईल. परंतु ज्याची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहे, निवड प्रवर्ग वगैरे नमूद करून, कायम झाल्याचा दिनांक नमूद करून ज्याची काही प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहे त्या बांधवांना मात्र निवड प्रवर्ग बदलता येत नाही. आणि कुणीही बेकायदेशीरपणे निवड प्रवर्ग बदलण्याचा प्रयत्न करू नये. या ठिकाणी सर्व नव्याने फॉर्म भरण्यासाठी संधी मिळाल्यानंतर खुश होणारे जे शिक्षक आहेत, समाधान व्यक्त करणारे त्या शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. अनेक शिक्षक आहेत जे नाराज होत आहेत की आता आमची बदली होणारच होती, परंतु आता फॉर्म नव्यानं काही जणांना संधी मिळालेली आहे. संवर्ग 1चे 2चे शिक्षक आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नव्याने अर्ज करणार आहेत, त्यामुळे आम्हाला मिळणार नाही. परंतु त्या बांधवांना मी सांगू इच्छितो की 2023 मधली जर प्रक्रिया नव्याने सुरू झाली असती तर तुम्ही काय करणार होता. अपेक्षित असं आहे 23 मे 2023च्या GR नुसार नव्याने बदली प्रक्रिया नव्याने पहिल्या 1-2 पासून सुरू होणे अपेक्षित होते आणि आता तसेच होत आहे. त्यामुळे या ठिकाणी दुःख न मानता ही नवी प्रक्रिया आहे, या वर्षीची प्रक्रिया आहे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी दिलासा समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मानावा. आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शक पुनश्च एकदा नव्या रूपात नव्यानं सुरू होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. चला तर आपण या पत्रातल्या 2-3 गोष्टी आपण समजून घेऊया. जास्त तांत्रिकमध्ये मी जाणार नाही, कारण जास्त तांत्रिकमध्ये गेल्यानंतर पुन्हा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते आणि माझ्या व्हिडिओमधून मटेरियल घेऊन अनेक जण त्या ठिकाणी पाठपुरावा करताना दिसतात आणि दुधारी तलवारीसारखा त्याचा वापर करतात. स्वतःच्या स्वार्थाच्या दृष्टिकोनातून काही जणांनी वापर करतात. आणि सध्या तरी मी कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट करणार नाही किंवा व्यक्त करणार नाही जेणेकरून या प्रक्रियेला अडथळा येईल. कारण नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आंतरजिल्हा बदलीचा टप्पा भलेही कोणाच्याही त्या ठिकाणी बदल्या होत. आम्ही शासनाकडे संवर्ग 1, संवर्ग 2 आणि सर्वसाधारण संवर्ग यांना
कोटा देण्याची विनंती केलेली होती, तो मुद्दा विचाराधीन शासनाकडे आहे. सकारात्मक चर्चा देखील झालेली होती, परंतु नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर नव्यानं GR काढणं किंवा नव्यानं त्या ठिकाणी सुधारणा करून नव्यानं पोर्टल तयार करणं अशा बाबी दीर्घ वेळ खाणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात आणि त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीने प्रतिष्ठित असलेल्या शिक्षकांना या ठिकाणी बदल्या मिळून समाधान मिळावे, यासाठी आम्ही नव्याने या ठिकाणी या कोटा मागणीसाठी आम्ही पाठपुरावा केलेला नाही. याही बदल्यामध्ये गेल्या वर्षीच्या बदल्याप्रमाणे रिक्त पदावर संवर्ग 1 आणि संवर्ग 2 शिक्षकांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे. अनेक शिक्षक म्हणतात की गेल्या वर्षी सर्वाधिक म्हणजे 70% बदल्या ह्या सर्वसाधारण शिक्षकाच्या झालेल्या आहेत, पण त्यांना मी सांगू इच्छितो की त्यात रिक्त पदावर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची टक्केवारी किती होती आणि मूळ जिल्ह्यामध्ये त्यांच्या पाहिजे त्या 1 क्रमांकाच्या प्राधान्यक्रमाच्या जिल्ह्यामध्ये किती संवर्ग 4च्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मी माझ्याकडे अशा प्रकारचे एव्हिडन्स आहे की 100% रिक्त पदावर फक्त संवर्ग 1च्या बदल्या झालेल्या आहेत, त्याही खुल्या प्रवर्गाच्या मी पाहिलेल्या आहेत आणि आताही तेच होऊ घातलेले आहे. मी आकडेवारी सुद्धा आत्ता देखील सांगू शकतो. चला तर आजच्या पत्राकडे आपण जाऊया. आजच्या पत्रामध्ये काय म्हटले ते आपण पाहूया. आपण थोडक्यात या ठिकाणी या पत्राचं विश्लेषण करणार आहोत. जास्त काही विश्लेषण करण्यासारखं हे पत्र नाहीये. बदल्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्वांना बदलीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये एक त्या ठिकाणी कलम उल्लेख केलेला आहे, जे संदर्भ, मी म्हणतो नेहमी की संदर्भाकडे लक्ष दिलं पाहिजे. संदर्भ महत्वाचे असतात. याच्यामध्ये काय संदर्भ दिलेत आपण पाहूया. आज जे पत्र आलेलं आहे, काल येणार होतं हे पत्र ऍक्च्युअल, पण काल जी बैठक आहे ती झाली नाही. कॅबिनेट असल्यामुळे बैठक झाली नाही. काल 8 वाजेपर्यंत पत्र येणार होतं असा मला मेसेज होता. पत्र काय येणार होतं खरं आम्हाला माहीत नव्हतं, पण पत्र येणार आहे याची कल्पना होती. तसं आमचं डिस्कशन सुद्धा झालेलं होतं संबंधिताशी, परंतु ते पत्र काय आलं नाही. आज पत्र येईल. सकाळी मी टाकणार होतो की आज काही ना काही घडामोडी होतील, परंतु मागे एका संघटना अशाच प्रकारची वेळ देत होती आणि ती तोंडावर आपटत होती, त्याच्यामुळे आम्ही तो रिस्क घेतला नाही. तर पाहूया आजचं पत्र काय म्हणतंय. एक मिनिट. आजच्या या पत्रामध्ये पहा, संदर्भ 2-3 दिलेले आहे. त्याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 1 याच्यामध्ये 7/4/2021 अधिग्रमित केलेला शासन निर्णय या ठिकाणी नमूद केलेला आहे. त्यानंतर संदर्भ क्रमांक 2 मध्ये जो ताजं धोरण आहे, जे अलीकडचं धोरण आहे आणि जे सुरू धोरण आहे ते 23 मे 2023, ज्याला मी 23/5/23 धोरण म्हणतो. त्यानंतर 21 जून 2023 जो शासन निर्णय आहे, ज्यावर जास्तीत जास्त आक्षेप शिक्षक संघटनांनी दाखल केलेले आहेत, तो शासन निर्णय. समक्रमांकाचं जे पत्र आहे 27 ऑक्टोबर आणि 22 नोव्हेंबरचं. त्यानंतर शासन पत्र आहे 3 नोव्हेंबर 2023, जे की आपल्याला माहिती आहे की ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी देण्यात यावी अशा प्रकारचं ते पत्र होतं. याच्यामध्ये जे पहिलं कलम आहे त्याच्यात सांगितले की शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील परिच्छेद क्रमांक 2.1 नुसार जे शिक्षक कर्मचारी 30 जून 2023 रोजी बदली पात्र असतील अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी. म्हणजे 30 जून 2023 रोजी ज्या शिक्षकाला, मग 2.1 काय आहे अनुक्रमांक 21च्या GR मध्ये ते आपण पाहणार आहोत लगेच. 2.1 काय सांगतोय. ज्या शिक्षकांची सलग सेवा 5 वर्ष झालेली आहे, शिक्षण सेवक कालावधी पकडून, तो शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असतील आणि संवर्ग 1 आणि संवर्ग 2 साठी हा कालावधी 3 वर्षाचा असेल. म्हणजे 30 जून 2023 रोजी ज्यांना सलग 5 वर्ष झाले सर्वसाधारण शिक्षकाला ते बदलीसाठी पात्र असतील आणि संवर्ग 1 मध्ये असतील
आणि संवर्ग 2 मध्ये जर ते असतील तर ते 3 वर्षासाठी पात्र असतील. आता काही जणांचे प्रश्न मागा खूप आले मला व्हॉट्सअपवर की संवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे का, जिल्हा प्राधान्यक्रम. तर माझ्या दृष्टिकोनातून सर्वच्या सर्व गोष्टी नव्याने नोंदवण्याची आपल्याला संधी मिळेल. फक्त प्रोफाईल तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करता येणार नाही. ज्याची प्रोफाईल नव्हती त्याला प्रोफाईल तयार करावं लागेल. जर पहिलं सॉफ्टवेअर जर असेल, पहिली प्रणाली जर असेल तर त्यांना प्रोफाईल तयार करावं लागेल आणि ती प्रोफाईल अप्रूव्ह करून घ्यावं लागेल. परंतु सर्वांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कोणीही संवर्ग 1 चा लाभ बेकायदेशीरपणे घेऊ नये, विनंती आहे. आम्ही आता विनंती करतोय. माझे आयुक्तालयामध्ये 2 अपील प्रलंबित आहेत. संवर्ग 1 मधून शिक्षक खूप बेकायदेशीरपणाने लाभ घेत आहेत आणि त्या ठिकाणी पात्र जे संवर्ग 1 चे खरे पात्र आहेत त्यांच्यावर अन्याय करत आहेत. तर कृपया आमच्या संघटनेमार्फत आणि इतर दिव्यांग संघटना ज्या आहेत त्या सुद्धा याच्यात काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. दिव्यांग मंत्रालयापर्यंत काही जण पाठपुरावा करत आहेत. त्यामुळं बोगस त्या ठिकाणी खोट्या कागदपत्र दाखल करून केवळ बदलीसाठी न्यायालयीन प्रकरण करणं वगैरे वगैरे हे जे प्रकार आहेत ते. आता याच्यामध्ये माजी सैनिक, आजी सैनिक पत्नी, न्यायालयीन प्रकरणं, आयुक्तालयातली स्पष्ट निर्देशाचे प्रकरण आम्ही कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं होतं की हे माहिती ऑफलाईन पद्धतीनं आपल्या पत्राच्या निर्देशांना घेतलेली आहे, परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये. आजच्या पत्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आजी सैनिक, माजी सैनिकचा आजारी आलेला नसेल तरी सुद्धा त्यांना नियमाप्रमाणे, मागच्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामविकास न्याय मिळणार आहे. तर अधिक्रमित जो केलेला GR आहे 2021 चा आधार देऊन त्या ठिकाणी आता बदलीपात्र शिक्षक निवडलेले आहेत. सर्व मित्र परिवारांना, शिक्षक मित्रांना ज्यांना नव्यानं अर्ज करण्याची संधी मिळणार आहे, नव्यानं प्राधान्यक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे, त्यांचेही अभिनंदन. आणि ज्यांना वाटत होतं की ही संधी मिळायला नाही पाहिजे तर त्या मित्रांना मी म्हणतोय की ही प्रक्रिया 2023 ची प्रक्रिया आहे आणि नव्यानं सुरू झालेली आहे. जर अशी नव्यानंच मे मध्ये सुरू झाली असती, 22च्या प्रक्रियेचा पूर्णतः कार्यक्रम संपून 23चीच प्रक्रिया जर नव्यानं सुरू झाली असती तर त्यांनाही याच गोष्टीला फेस करावं लागलं असतं. प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट हवी तशी मिळत नसते. आंतरजिल्हा बदलीमध्ये खूप जणांना प्रतीक्षा करायची वेळ येते. काही जणांना 2-2, 3 दिवस आंतरजिल्हा बदल्या मिळतात. शासनाचे बदललेले वेगवेगळे धोरण आहेत, प्राधान्यक्रम आहेत. पूर्वी 830ला प्राधान्य होतं, पुन्हा नाहरकत प्रमाणपत्राला प्राधान्य होतं. आता ते दोघांनाही काढून टाकले. आता फक्त संवर्ग 1ला प्राधान्य आहे. त्यांचे प्रस्ताव संपत नाही तोपर्यंत संवर्ग 2चे प्रस्ताव निकाली निघणार नाहीत. मग संवर्ग 1चा बेकायदेशीर लाभ घेण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत, काही जण घटस्फोट सुद्धा घेत आहेत आणि त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि त्या वाढलेल्या संख्येला देखील आता या ठिकाणी संधी मिळणार आहे. तर कृपया सर्व शिक्षकांना विनंती आहे की जर कोणी बेकायदेशीर लाभ घेत असेल तर कृपया आम्हाला कळवावं. आम्ही शासनाकडे विनंती करू त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी. तर सर्व शिक्षकांना परत एकदा शुभेच्छा. आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होत आहे, ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे आणि सर्वांना भ्रष्टाचार मुक्त वातावरणामध्ये पारदर्शक पद्धतीने बदल्या मिळणार आहेत याचा मनस्वी मला तरी खूप आनंद आहे. कारण ऑनलाईन बदल्या सुरू करत असताना जे निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनावर 2 सह्या होत्या आणि त्यातली एक माझी होती आणि ती संकल्पना माझी होती की शासनानं संगणकीकृत पद्धतीनं शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. याचा साक्षीदार तोच व्यक्ती आहे ज्याची दुसरी सही होती आणि या घटनेचे आम्ही दोघंच साक्षीदार आहोत. त्याच्या अगोदरही कोणी निवेदन दिलेलं नाही, त्याच्यानंतरही या विषयाचं निवेदन आशयाचं दिलेलं नाही. तर मित्रांनो, ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे. परत एकदा बदलीसाठी शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नव्या व्हिडिओचा अलर्ट मिळेल आणि नवीन अपडेट तातडीनं तुम्हाला मिळतील. धन्यवाद. काय समस्या असेल कमेंटमध्ये तुम्ही नमूद करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.